आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। प्रतीक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप। ठाणे जिल्ह्यातील नामवंत अशा प्रतीक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेमार्फत भिवंडी तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून प्रतीक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकर पाटील यांच्या संकल्पनेतून भिवंडी तालुक्यातील 4 माध्यमिक विद्यालय तसेच 9 जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्या, पेन्सिल, पेन, दप्तर इत्यादी शालेय उपयोगी वस्तू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले। गेल्या अनेक वर्षापासून सदर संस्था ही भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी भरघोस मदत करत असते। यावेळी आमच्या प्रतिनिधींची बोलताना संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकर पाटील यांनी सांगितले की शैक्षणिक साहित्यापासून कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रतीक बहुउद्देशीय संस्था ही नेहमीच ग्रामीण विद्यार्थ्यांना मदत करत असते। सदर कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री प्रभाकर पाटील, गणेश पाटील, अनंत जाधव, मिठाराम पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। आजचा पहिल्यांदा प्रथम प्रतीक बहुउद्देशीय सामाजिक संस्था यांच्या वतीने 15 ऑगस्ट निमित्त सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना व सर्व नागरिकांना शुभेच्छा। तशीच प्रतीक बहुउद्देशीय सामाजिक संस्था या भिवंडी ग्रामीण मध्ये जिल्हा परिषद शाळा एकूण 13 शाळा, जिल्हा परिषद शाळा आणि हायस्कूल 4 या हायस्कूलला प्रतीक बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने काही वह्या, पुस्तकं आणि बॅग वगैरे आणि खाऊ वगैरे असं आम्ही वाटप केलेलं आहे। या प्रतीक बहुउद्देशीय सामाजिक संस्था याच्या पुढे मोठ्या प्रमाणात काम आम्ही करणार आहे। याच्या मागे उद्देश काय होता? याचा उद्देश असा असते गरीब विद्यार्थी आहेत त्यांना काही गोष्टी शिक्षणाच्या मिळत नाही, त्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात। हा आमचा उद्देश आहे। आमच्या संस्थेचा असा आहे की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी शिकून पुढे जावा हा आमचा उद्देश राहणार।